नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलंच माझ्या टेरेस गार्डनमध्ये छोटेसे प्लांट, जेवढे प्लांट आहे तिथं, तर त्याच्यामध्ये एक ढोबळी मिरची आलेली आहे, ढबू मिरची. आणि माझं हे पण संपलं आहे, गवतीचा संपला आहे, तर तो हार्वेस्ट करायचा आहे मला. तर चला मी आता तुम्हाला दाखवते ढोबळी मिरची पण आणि गवतीचा हार्वेस्ट केलेला. चला मग. प्लांट आहे मस्त आणि खूप छान मस्त ग्रो झालेले आहे. झेंडू पण रोज मला ना 2-2, 3-3 फुलं येत असतात पूजेसाठी. तर खूप साऱ्या कळ्या पण आहे. आणि इथं आहे आपली ढबू मिरची, तर ती मला कट करून घ्यायची आहे. आणि इथं दुसरीकडे कळी पण आली होती, पण बघू काय येते का नाही परत. आणि हा गवती चहा पण हार्वेस्ट करायचा आहे, कारण की संपून गेला माझा. डब्यामध्ये मी सुकून ठेवलेला होता. तर चला ढबू मिरची आपण कट करून घेऊया. आपली पहिली हार्वेस्ट ढबू मिरची. तर ढबू मिरची कट केलेली आहे. आता मी गवतीच्या कट करून घेते. माती टाकून झाला तर मुळा लय वरती आला तू उपटून जाईल लगेच. तर हा गवती चहा मी आता हार्वेस्ट करून घेणार आहे. आणि मस्त सुकला ना डब्यात भरून ठेवते, म्हणजे चहाच्या वेळेस आहे ना कट केलेला पण असतो व्यवस्थित, मग आपल्याला टाकता पण येतं. आणि सकाळी सकाळी घाई असते ना, तर ही कामं मी करून ठेवते. जर तुम्ही ठीक आहे बाहेरून गवती चहा आणत असाल ना, तर असं कट करून सुकून डब्यात ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून सकाळी लवकर आपला चहा होतो. तर असा गवती चहा हार्वेस्ट केलेला आहे मी. पाहिलं मी हार्वेस्ट केला आहे गवती चहा. आणि आपल्या टेरेस गार्डन मधून एवढा गवती चहा मी हार्वेस्ट करून घेतला. आणि ढबू मिरची पण एक कट केलेली आहे. चला याला वॉश करते मी आणि कट करून ठेवते. चला तर ना हा आता मी हार्वेस्ट केला होता. मग कसं धूळ वगैरे काही बसलेली असेल ना, तर तो मी वॉश करून घेते. आपण बाहेरून भाज्या आणू किंवा आपल्या घरातल्या अशा धुवून व्यवस्थित ठेवल्या ना, तर दरवेळेस आपल्याला क्लीन करायची गरज पडत नाही. आणि आपण ना पटापट सकाळी कामं उरकू शकतो. नाही तर परत धुवत बसा, मग ते टाका, मग त्याच्यात वेळ जातो. म्हणून ही कामं जर अशी करून ठेवली ना, तर आपला बराचसा वेळ हा सकाळचा वाचतो आणि आपली लवकर कामं झटपट होतात. चहा कट करून झालेला आहे. आता याला मस्त सुकून टाकणार आहे मी. तर असं चाळणीमध्ये 2-3 दिवस ठेवणार आहे आणि सुकून जाईल तो गवती चहा मस्त. आणि आपली ढबू मिरची धुवून घेते मी. ढबू मिरची धुवून घेतलेली आहे. तर आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. आणि रात्रीच्या जेवणामध्ये छान मस्त गरमागरम वरण भात आणि चपाती आणि भाजी करणार आहे. तर पटकन मी स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाकानंतर मी माझं रात्री किचन क्लीन कसं करून ठेवते, जेणेकरून माझं सकाळी स्वयंपाक होतं, आवरणं होतं आणि मुलांची टिफिन्स, माझी तयारी, सर्व गोष्टी मॅनेज होतं मला. तर मी अशा प्रकारे आवरत असते. मी तुम्हाला पूर्ण आज रात्रीचं काय काय करते ना, ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे रुटीन. तर मी पटकन आता ही जेवणाची तयारी करते आणि पटापट सर्व गोष्टी आवरते. चला मग बोलते नंतर. वगैरे झाली आमची. आणि ढोबळी मिरची, जी ढबू मिरची होती ना एक, ती मी मस्त पीठ घालून अशी फ्राय केली होती, एवढी छान झाली. आणि जेवण वगैरे झालं. आता मी माझं रात्रीच्या वेळचं किचनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी कशा पद्धतीने किचन आवरून घेते, दुसऱ्या दिवसाची तयारी पण होऊन जाते माझी. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी किचन अगदी क्लीन आणि नीट दिसतं. चला मग मी दाखवते तुम्हाला. तर रात्रीच्या वेळेस पहिलं काम आपलं भांड्यांचं असतं. जर तुम्ही बेसिंगमध्ये भांडे ठेवत असाल ना, तर त्यामुळे तुमच्या घरात झुरळ होण्याचं प्रमाण खूप वाढेल. म्हणून मग असं वाटतं की कसं काय हे आपल्या घरात झुरळ होतं, पण खरकटे तुम्ही जर भांडे ठेवणार तर त्याच्यामध्ये झुरळ होणार, किडे होणार. त्याच्यामुळे पहिलं तर आपलं किचनमधले जे भांडे आहे ना, ती रात्रीच्या रात्री घासली पाहिजे. म्हणजे आपलं किचन सर्वात जास्त आवरण्यामागे तर आपला भांड्यांचा पसारा हा कमी झाला ना, तर अर्ध किचन आपलं आवरून जातं. आणि आपल्या घरामध्ये ना जे झुरळाचं प्रमाण आहे ना
म्हणजे झुरळच होत नाही. म्हणून मी सर्वात आधी तर किती पण टाईम झाला ना तर मी पहिले भांड्यांचा पसारा आवरून घेत असते. आणि सकाळी सकाळी आपल्याला भांडे लागतात स्वयंपाकासाठी, परत टिफिन्स असतात, मुलांच्या काही ना काही गोष्टी असतात. आणि म्हणून मग आपण हे पसारा सर्व सकाळी राहिला ना तर इरिटेट होतं. मग कशी सुरुवात करायची, स्वयंपाक करायचं का किचनमधलं आवरायचं, असा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणून रात्रीच्या रात्री हे कामं आवरत जा, जेणेकरून आपण सकाळी झटपट कामं आवरू आणि आपल्याला चांगलं पण वाटेल आवरण्यासाठी, सकाळी छान पण वाटेल आणि झुरळ पण होणार नाही. त्याच्यामुळे मग हायजीन, आपल्या मुलं आजारी पडत नाही. आणि सर्वात जास्त पोटदुखीचा त्रास हा झुरळामुळेच होत असतो. त्याच्यानंतर रात्रीच्या रात्री आपला ओला कचरा असतो ना तो डस्टबिनमध्ये टाकून देत जा, किचनमध्ये अजिबात ठेवू नका, जेणेकरून परत इथे झुरळ जमा होतील. नाही तर किचनवरतीच आपण जर खरकटं ठेवलं ना जी ओल्या कचऱ्याची पिशवी, तर त्याच्यामुळे सुद्धा आपले झुरळ होतील. आपण जरी भांडे घासले पण त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे मग रात्रीच्या रात्री तो डस्टबिनमध्ये गेलाच पाहिजे. आणि आमच्या खाली पार्किंगमध्ये डस्टबिन असतं, त्याच्यामुळे मी ओला सुका कचरा दोन्ही वेगवेगळा करत असते. आणि तो लगेचच्या लगेच डेली रात्रीच्या आम्ही टाकून देतो. म्हणजे रात्री काहीच घरामध्ये कचरा वगैरे नसतो ओला, त्याच्यामुळे मग बरं पडतं. त्याच्यानंतर मग मी रात्रीच्या रात्री हा माठ पण भरून घेत असते. जे फिल्टरचं पाणी तिथं माठ भरून घेतला की कसं ते थंड पण होऊन जातं. म्हणजे सकाळी सकाळी मला माठ भरायची गरज नाही. दिवसभरासाठी ना हा माठ बरोबर आम्हाला होऊन जातो सर्वांना. मग रोज रात्री मी हा वॉश करून ठेवला, तर आता भरून ठेवलेला आहे. तर रोज रात्री मला हा यूज होऊन जातो. म्हणजे रात्रीच्या रात्री मी भरते आणि दिवसभर हा यूज होतो आम्हाला. म्हणून मग मी रात्री हे काम करते, नाही तर सकाळी सकाळी मग हे काम करायला मला वेळ भेटणार नाही आणि माझा टाईम पण वाचतो सकाळच्या टायमामध्ये. तर इथं सर्व क्लीन करून घेतलं आहे, माठ वीट घासून धुवून टाकलं सॉरी. आणि नंतर बेसिंगसुद्धा क्लीन करून घेते मी ते चांगलं. आणि तुम्हाला दाखवतेच बेसिंग अजून व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काय करायचं पुढे. तर त्याच्यानंतर सर्व झाल्यानंतर मी गॅस हे क्लीन करून घेत आहे. आपण फोडणी देतो, थोडंसं तेलकट उडत असतं, म्हणून डेली जर आपण स्टाईल ही पुसून घेतली ना तर व्यवस्थित क्लीन असतं आणि जास्त तेलकटपणा येत नाही आणि चिकटपणा होत नाही स्टाईलचा. म्हणून ते सुद्धा डेली पुसून घेते. गॅससुद्धा हा क्लीन करून घ्यायचा. आणि आपण जर तसंच ठेवलं ना मग परत तेलाचं तसंच राहतं डाग वगैरे, मग सकाळी सकाळी ना चांगलं वाटत नाही आपल्याला. आणि हे असा खरकटं वगैरे काही किचनमध्ये राहिलं ना तर मग झुरळ खूपच होता. त्याच्यामुळे मग आपण रोज रात्री ही गॅस शेगडीसुद्धा पुसून ठेवत जा. म्हणजे आपलं सकाळची जी कामं आहे ना ती रात्रीच झाली पाहिजे. म्हणजे सकाळी उठून आपलं फक्त स्वयंपाक राहतो, बाकीच्या पटकन आपल्याला ऑफिसला जायचं असेल ना तर ती कामं पटकन होतं आपली. म्हणून मग मी ही कामं करते. म्हणून माझे ना पटकन सकाळच्या कामं खूप लवकर होऊन जातात अर्धी कामं. त्याच्यानंतर मी इथं गरम पाणी पातेल्यात रोज करते, हे गरम पाणी रोजच ठेवत असते. आज मी हार्पिकचं जे बेसिंग क्लीनर असतं ना ते टाकणार आहे. आणि मी असं डेलीमध्ये तर फक्त गरम पाणी एक पातेलाभर बेसिंगमध्ये टाकत असते. तर आज मी हार्पिक टाकणार आहे. म्हणजे 8-8 दिवसांनी हार्पिक टाकून क्लीन करते आणि इतर दिवशी फक्त गरम पाणी. तर इथं हार्पिक घेतलं आहे, तर हार्पिक इथं मी सर्व टाकून घेतलं आहे मस्त. आणि आता गरम पाणी आपण टाकणार आहे. तर बघा तुम्ही गरम पाणी टाकल्यानंतर त्याच्यातलं सर्व जे कचरा वगैरे असे ना तो वितळून जातो याने. म्हणून तुम्ही हे करत जा, नाही तर आपलं बेसिंग ना खूप लवकरच ड्रेनेज खराब होतात. म्हणजे काय ते असं भरपूर प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ना मग हे क्लीन केलं ना तर बऱ्यापैकी आपलं बेसिंग चांगलं असतं आणि आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. मी अशा प्रकारे बेसिंग क्लीन करत असते. त्याच्यानंतर मग खरकटं वगैरे आपण स्वयंपाक करता करता काही किचनमध्ये पडतं तर ते सर्व खाली झाडून घ्या, नाही तर तसंच आपल्याला असं वाटलं क्लीन आहे, काही खाली काही कचरा होत नाही काही, पण तसं नाही आहे. खाली काही ना काही पडत असतं. त्याच्यामुळे आपण हे झाडून सर्व भरून डस्टबिनमध्ये हा टाकून दिला पाहिजे. आणि किचनमध्ये हा सर्व झाडू मारून घेते मी आता, जेणेकरून थोडंफार खरकटं पडलेलं असेल ना ते सर्व मी भरून घेत आहे. आणि अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस मी ही सर्व कामं करत असते. ही माझी रोजची कामं आहे डेलीची. तर माझं असं रात्रीची कामं असतात. त्यावेळेस ना किचनची ही क्लिनिंग करून ठेवली ना सर्व व्यवस्थित, किचन ओटा पुसून ठेवला, किचन क्लीन करून ठेवलं, सर्व बेसिंग घासून क्लीन करून ठेवलं ना तर आपल्याला ना सकाळी आपण उठलो ना तर तेव्हा आपली कामं पटापट होतात आणि आपल्याला कंटाळ पण येते. मी तुम्हाला दाखवते, माझं बेसिंग पण खूप छान क्लीन झालेलं आहे. पाहू शकता बेसिंग क्लीन झालेलं आहे मस्त. माठसुद्धा मी भरून ठेवलं जेणेकरून मस्त पाणी थंड नॉर्मल आपल्याला पाणी पण राहील गार. तर इथं गॅस ओटा पुसून घेतलेला आहे.
आणि सर्व आवरून ठेवले, भांडे वगैरे सर्व नीट आवरून ठेवलेलं आहे. भांडे क्लीन करून ठेवलेलं आहे, फरची व्यवस्थित इथं क्लीन करून घेतलेली आहे मी. आणि अशा प्रकारे माझं किचन अगदी क्लीन आणि नीट आहे. नाईट रुटीन असतं रोजचं डेली, कारण की आपण वर्किंग वुमन असला ना तर आपल्याला कसं सकाळी पटापट आपली कामं असतात, म्हणून असं रात्रीच्या वेळेस मी क्लिनिंग करून ठेवत असते, तयारी करून ठेवते, भाज्या वगैरे कट करून ठेवणं, परत सर्व दुसऱ्या दिवसाची काय काय तयारी आहे ते सर्व करून ठेवत असते. आणि मग जेणेकरून ना मला पटकन सकाळी पहाटे स्वयंपाक करता येतो, सर्व माझा आवडता येतो, मुलाचं टिफिन वगैरे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.